नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो। एसएससी जीडी भरती 2023-24 तर्फा एसएससी जीडी भरती ग्राउंडचा दुसरा दिवस होता। तर 25 सप्टेंबरला एसएससी जीडी भरतीचा ग्राउंड कशा प्रकार झालं, महाराष्ट्रातील या 5 सेंटरचं पुणे सेंटर झालं, मुंबई सेंटर झालं, त्याचबरोबर नागपूर सेंटर झालं, लातूर सेंटर झालं, नाशिक सेंटर झालं, त्याचबरोबर रायगड सेंटर झालं। तर या सेंटरवर ग्राउंड कशा प्रकारे होत आहे आणि मुलं या ठिकाणी कोणकोणत्या चुका करत आहे आणि किती मुलं या ठिकाणी कटत आहे, एका दिवशी किती मुलं बोलावल्या जातात आणि मुलं या ठिकाणी कोणकोणत्या चुका करत आहे ज्या की तुम्हाला या ठिकाणी करायचे नाही आहे। तर संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जे एसएससी जीडी भरतीबद्दल सांगणार आहे की 25 सप्टेंबरला भरतीचा दुसरा दिवस होता। तर भरती कशा प्रकार झाली ह्या सेंटरमध्ये, तर याबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल खळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि जास्त करून एसएससी जीडी भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी काय होतं की पहिली चूक मुलं या ठिकाणी करत आहे की वेळेवर या ठिकाणी जात नाही। तर तुम्हाला सांगतो, तुम्ही तुमच्या ज्या हॉल तिकीट ज्या विद्यार्थी मित्रांनो आलेल्या आहे ठीक आहे आणि तुमचा जो रिपोर्टिंग टाइम आहे तर त्याच्या अगोदर तुम्हाला त्या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे। म्हणजे तुम्ही त्या ठिकाणी वेळेवर पोहोचू नका, लेट वगैरे त्या ठिकाणी जाऊ नका ठीक आहे। जो तुमचा रिपोर्टिंग टाइम आहे तर त्या टाइमच्या अंदर तुम्ही त्या ठिकाणी पोहोचण्याची या ठिकाणी हे ठेवा ठीक आहे, पोहोचले पाहिजे त्या ठिकाणी ठीक आहे। तर ह्या गोष्टी तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे। भरती कशा प्रकारे होत आहे, तर सर्वात अगोदर मुलांना गेटच्या अंदर घेतलं जात आहे सेंटरमध्ये। तर सर्वात अगोदर त्या ठिकाणी काय होतं की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचा पहिला टप्पा ते घेत आहे। तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला काय होतं की सर्व डॉक्युमेंट ते चेक करत आणि झेरॉक्स सुद्धा तुम्ही 2-2 आपल्याजवळ असू द्या ठीक आहे, जेणेकरून काही प्रॉब्लेम येणार नाही। तर तुम्हाला डॉक्युमेंट सगळेच न्यायचे, तुमच्याजवळ जेवढं पण फाईल आहे ना तुमची पूर्ण फाईल ना तुम्ही सोबत ठीक आहे। आधार कार्ड वगैरे झालं ठीक आहे, 20-30 फोटो सुद्धा सोबत असू द्या, त्याचबरोबर 10वीचं मार्कशीट, 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट, 12वीचं मार्कशीट, 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट, कास्ट सर्टिफिकेट झालं, त्याचबरोबर डोमिसाइल झालं, त्याचबरोबर टीसी जर नसेल तर बोनाफाईड सुद्धा नेऊ शकता कॉलेजमधलं। त्याचबरोबर ज्या तुम्हाला या ठिकाणी ज्या विद्यार्थी मित्रांनो नॉन क्रिमिनल सुद्धा न्यायचं आहे ठीक आहे आणि सेंट्रल कास्ट जर तुमच्याजवळ असेल तर सेंट्रल कास्ट सुद्धा सोबत असू द्या ठीक आहे। तर हे सर्व डॉक्युमेंट तुम्हाला सोबत घेऊन जायचं। ईडब्ल्यूएस आले असेल तर ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी न्या ठीक आहे आणि डोमिसाइल सुद्धा महत्त्वाचा आहे। त्याचबरोबर सरपंचचा रहिवासी दाखला सुद्धा आपल्याजवळ असू द्या ठीक आहे। तर हे सर्व डॉक्युमेंट तुम्ही घेऊन जा, जेवढी तुमची फाईल असेल तेवढी ठीक आहे। तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर त्या ठिकाणी काय होतं विद्यार्थी मित्रांनो, तर त्या ठिकाणी सर्वात अगोदर हाईट होत आहे। तर हाईटमध्ये भरपूर मुलं ते काटत आहे। हाईट 170 सेंटीमीटर लागत आहे, 170 सेंटीमीटरपेक्षा जराशी पण कमी असेल तर डायरेक्ट अपात्र केलं जात आहे, फेल केलं जातं आणि छातीसुद्धा 80 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर त्या ठिकाणी घेत आहे। तर हाईट आणि छाती ते घेत आहे। हाईट आणि छाती घेतल्यानंतर ज्या विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी 5 किलोमीटर रनिंग त्या ठिकाणी होत आहे। तर मी तुम्हाला सांगतो, नाशिक सेंटरला जवळपास ज्या विद्यार्थी मित्रांनो एका दिवशी 100 मुलं त्यांनी बोलावले होते। तर 100 पैकी जवळपास त्या ठिकाणी ॲब्सेंट जे होते ते जवळपास विद्यार्थी मित्रांनो मुलं त्या ठिकाणी 30 मुलं ॲब्सेंट होते आणि प्रेझेंट जवळपास 70च्या आसपास मुलं प्रेझेंट होते त्या ठिकाणी आणि हाईटमध्ये सुद्धा मुलं त्या ठिकाणी कटले 2-3, त्याचबरोबर छातीमध्ये सुद्धा जवळपास 4-5 मुलं त्या ठिकाणी कटले आणि टोटल जे त्या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो 5 किलोमीटर रनिंग त्यांनी जे सर्वात अगोदर त्या ठिकाणी घेतली। तर 5 किलोमीटर रनिंगला सुद्धा म्हणजे 5 किलोमीटरला जवळपास विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी 45 ते 40च्या आसपास मुलं त्या ठिकाणी क्वालिफाय होत आहे ठीक आहे, ग्राउंड काढत आहे आणि बाकी जे त्या ठिकाणी मुलं कटत आहे एक लक्षात ठेवा ठीक आहे। तर अशा प्रकारे ग्राउंड होत आहे। त्यानंतर CISF मुंबई CISF कॅम्प मुंबईचं जर आपण बघितलं तर या ठिकाणी सुद्धा 100 मुलं एका दिवशी बोलावले। तर 100 पैकी जवळपास या ठिकाणी सुद्धा जवळपास विद्यार्थी मित्रांनो 70च्या आसपास मुलं या ठिकाणी हजर होते आणि 30 मुलं या ठिकाणी गैरहजर होते। त्यानंतर हाईट आणि छातीमध्ये जवळपास विद्यार्थी मित्रांनो 11-12 मुलं त्या ठिकाणी फेल झाले। तर टोटल जे कॅन्डिडेट त्या ठिकाणी जे जवळपास जे आहे तर या ठिकाणी 55 ते 58च्या दरम्यान जे मुलं त्या ठिकाणी 5 किलोमीटर रनिंगसाठी त्यांनी सोडले। तर 5 किलोमीटर रनिंगला जे 5 किलोमीटर रनिंगमधून सुद्धा भरपूर मुलं त्या ठिकाणी कटत आहे। म्हणजे 5 किलोमीटर रनिंगला जवळपास 40 मुलं त्या ठिकाणी क्वालिफाय होत आहे, बाकी फेल होत आहे ठीक आहे। अशा प्रकारे होतं। त्यानंतर आपण या ठिकाणी जर बघितलं पुणे सेंटरचं जर बघितलं तर पुणे सेंटरला सुद्धा जवळपास
100 मुलं एका दिवशी बोलायला जातात आणि यामध्ये सुद्धा जवळपास 38 मुलं जे आहे विद्यार्थी मित्रांनो गैरहजर या ठिकाणी राहतात, ठीक आहे। आणि जवळपास या ठिकाणी जर आपण बघितलं, ठीक आहे, तर जवळपास या ठिकाणी 62 मुलं या ठिकाणी हजर राहतात 5 किलोमीटर रनिंगला आणि त्यामधले सुद्धा हाईट आणि छातीमध्ये सुद्धा 10 मुलं त्या ठिकाणी कटत आहे आणि टोटल कॅन्डिडेट ते 56 मुलं ते सोडत आहे, ठीक आहे। तर 56 पैकी जवळपास विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी जे मुलं घेतल्या म्हणजे त्यामधले सुद्धा जवळपास 40-42 मुलं रनिंग काढत आहे, ठीक आहे। बाकी फेल होत आहे 20 जण, ठीक आहे। अशा प्रकारे जे विद्यार्थी मित्रांनो मुलं या ठिकाणी कटत आहे 5 किलोमीटर रनिंगमध्ये। तर 5 किलोमीटर रनिंग जेवढं वाटते तुम्हाला तेवढं सोपं नाही, कारण की 5 किलोमीटर रनिंगला जे भरपूर मुलं कटत आहे, कारण की वातावरण तर जर तुम्ही या ठिकाणी बघितलं तर कसं आहे दमट वातावरण आहे आणि दमट वातावरणामध्ये सुद्धा भरपूर विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी जे आहे म्हणजे जास्त जे श्वास त्या ठिकाणी येतो, ठीक आहे। तर 5 किलोमीटर रनिंग ज्यांचं सुद्धा येणाऱ्या दिवसामध्ये ग्राउंड असेल तर तुम्हाला 5 किलोमीटर रनिंग मारायच्या वेळेस थांबायचं नाही आहे आणि स्टार्टिंगच तुम्ही एकदम स्पीडनं त्या ठिकाणी होळू नका। आणि 5 किलोमीटर रनिंग मारायच्या वेळेस मुलं कोणकोणत्या चुका करत आहे की मागं मुलं त्या ठिकाणी पाहत आहे, मागची मुलं त्या ठिकाणी थांबले राहते 5 किलोमीटर रनिंग मारताना आणि तुम्ही जर मागं पाहिलं तर तुम्हाला सुद्धा वाटते अरे थोडी थांबला, मी थांबून जातो आता, असं वाटते आपल्याला। तर मागं तुम्ही कधीच पळू नका, ठीक आहे। एक वेळचा समोर निघाला 5 किलोमीटर तसंच तुम्हाला जे कंटिन्यू मारायचे आहे आणि स्टेपनं तुम्हाला धावायचं आहे, ठीक आहे। आणि तुम्हाला जे थांबायचं नाही हे चूक तुम्हाला करायची नाही, तुम्ही जर थांबले त्या ठिकाणी तर विषय खाल्ला, ठीक आहे। तर मागं तुम्ही त्या ठिकाणी बघू नका, कारण की आपण जर मागं त्या ठिकाणी बघितलं तर आपल्याला सुद्धा वाटते की आपणही थांबून जाऊ, ठीक आहे। तर थांबू नका त्या ठिकाणी 5 किलोमीटर रनिंग मारायच्या वेळेस। तर भरपूर मुलं जे विद्यार्थी मित्रांनो रनिंगमध्ये कटत आहे, काही मुलांना ॲम्ब्युलन्समध्ये सुद्धा त्या ठिकाणी नेलं जात आहे, ठीक आहे। म्हणजे काही मुलांना चक्कर सुद्धा त्या ठिकाणी येतात 5 किलोमीटर रनिंग मारायच्या वेळेस, ठीक आहे। त्यानंतर आपण नागपूर सेंटरचा जर बघितलं CRPFचं तर या ठिकाणी काय होतं की टोटल 100 मुलं या ठिकाणी बोलावल्या जातात आणि या ठिकाणी सुद्धा जवळपास 80 मुलं त्या ठिकाणी हजर राहत आहे, 20 मुलं गैरहजर त्या ठिकाणी राहतात। त्यानंतर हाईट आणि छातीमध्ये सुद्धा जवळपास विद्यार्थी मित्रांनो 10-11 मुलं त्या ठिकाणी कटत आहे, 10-11 मुलं हाईट आणि छातीमध्ये कटत आहे आणि त्यामधले जवळपास उरले 70 मुलं। तर 70 पैकी जवळपास 70 पैकी 5 किलोमीटर रनिंगला जवळपास विद्यार्थी मित्रांनो 50 मुलं क्वालिफाय होतात आणि 20 मुलं त्या ठिकाणी कटत आहे रनिंगमध्ये, ठीक आहे। तर अशा प्रकारे जे नागपूरचं सुद्धा अशा प्रकारे ग्राउंड चालू आहे, ठीक आहे। त्याचबरोबर आपण रायगडचं जर बघितलं तर रायगडमध्ये कसं आहे की रायगडमध्ये जवळपास 100 मुलं ते बोलत आहे आणि रायगडमध्ये कमी मुलं त्या ठिकाणी गैरहजर राहत आहे। म्हणजे रायगडला जवळपास विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी म्हणजे जवळपास त्या ठिकाणी जे मुलं येत आहेत तर रायगडमध्ये जवळपास टोटल जे मुलं या ठिकाणी येत आहे म्हणजे जवळपास 60च्या आसपास मुलं येत आहे, म्हणजे 40 मुलं गैरहजर त्या ठिकाणी राहत आहे। तर एवढं मुलं या ठिकाणी गैरहजर राहत आहे आणि 60 पैकी जवळपास 10 मुलं जे विद्यार्थी मित्रांनो उंची छातीमध्ये कटत आहे आणि उरले 50 मुलं। तर त्यापैकी जवळपास विद्यार्थी मित्रांनो 25 किंवा 20 मुलं जे विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी कटत आहे आणि बाकीचे त्या ठिकाणी ग्राउंड काढत आहे, ठीक आहे। तर अशा प्रकारे जे विद्यार्थी मित्रांनो ग्राउंड चालू आहे। तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये सुद्धा भरपूर मुलं त्या ठिकाणी काढल्या जात आहे, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला मुलं त्या ठिकाणी बाहेर केलं जात आहे ज्यांनी डॉक्युमेंट आणले नाही त्यांना, ठीक आहे। आणि काही मुलं जे आहे मेडिकलमध्ये सुद्धा यामधले कटत आहे, यांचं मेडिकल लगेच दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणी दिलं जात आहे। तर मेडिकलमध्ये सुद्धा भरपूर मुलं कटत आहे, जास्त मुलं जे आहे SSGDच्या ग्राउंडमध्ये सुद्धा कटत आहे, मेडिकलमध्ये सुद्धा कटत आहे आणि हाईट छातीमध्ये सुद्धा भरपूर मुलं या ठिकाणी कटत आहे, ठीक आहे। तर आता जे कट ऑफ विद्यार्थी मित्रांनो जास्त हाय जाणार नाही, ठीक आहे। ज्यांना सुद्धा चांगले मार्क्स असेल 110 असेल 120 असेल तर कन्फर्म तुमचं या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे, कारण की मुलांना जसे पाहिजे तसं त्या ठिकाणी जे आहे म्हणजे जसं पाहिजे तसं त्या ठिकाणी म्हणजे मुलं त्या ठिकाणी जास्त मुलं या ठिकाणी कटत आहे, ठीक आहे। तर ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती। चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट तुम्हाला SSCGD भरतीबद्दल देत राहणार आहे। आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। आजच्यासाठी इथंच थांबतो, भेटा नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत।